फिट कर डोक्यात जाशील डोक्यात ठीक नाही फिटिंग मीटर नाही फिट कर डोक्यात जाशील रोज मला नाव तुझे भास तुझे ओके, तर नमस्कार. जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क्स एकिपेटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्याबरोबर तुमच्याजवळ अशा पद्धतीने आपली वेबसाईट दिसून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण एक पोस्ट लिहिली आहे, कावासाकी निंजा 400 अशा पद्धतीची असणार आहे. तर जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याजवळ अशा पद्धतीची एक पोस्ट ओपन होईल भावांनो. तर आता आपल्याला या ठिकाणी काही करायचं नाही, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जास्त काही पण करायचं नाही, सरळ खाली यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी एक ऑल मटेरियल तुम्हाला भेटून जाईल. जस्ट क्लिक करायचं आहे, सोपं असणार आहे, काहीच विषय नाही. या ठिकाणी आपल्याला 30 सेकंद वेट करायचं आहे, 30-35 जे का असणार आहे ते. आणि इतकं वेट केल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी डाउनलोड नावचं एक बटन येईल आपल्याला. जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मटेरियलचं जे काय फोल्डर असणार आहे ते ओपन होऊन जाईल. या ठिकाणी बघू शकता बीटमार्क असणार आहे. थोडंसं खाली आले तुम्ही या ठिकाणी सेकीपेक पण असणार आहे आणि थोडंसं त्याच्यापेक्षा खाली आले तुम्हाला ऑल मटेरियल पण भेटून जाईल. जस्ट या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय बीटमार्क असणार आहे ते तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट होऊन जाईल म्हणून. ठीक आहे, आता या ठिकाणी मी ऑलरेडी इनपुट करून ठेवलेलं आहे, तरी पण तुम्हाला दाखवून देतो एक वेळेस. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने आता व्हेरीफाय वगैरे होईल आणि इथं इनपुटचं ऑप्शन येऊन जाईल भावनो. ठीक आहे, इनपुटवरती क्लिक करून इनपुट करायचं आहे. आता मी कॅन्सल करतो कारण की मी ऑलरेडी अपलोड या ठिकाणी इनपुट केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता बघा व्हिडिओ बनवतानाच या ठिकाणी बीटमार्कला ओपन करायचं आहे. बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काय अशा पद्धतीचं होऊन जाईल, आपलं येऊन जाईल म्हणून. ठीक, ओके, तर आता बघा इनपुट केल्याच्या नंतर आपल्याला काही अशा पद्धतीची या ठिकाणी दिसून जाईल भावनो. ठीक आहे, बघू शकता असं काय असणार आहे आपल्याला. तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला करायचं काय, हे जे ग्रुप असणार आहे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. नंतर सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जिथं कुठं तुम्ही इमेजेस ठेवले असाल तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने इमेज ॲड करायचा आहे आणि आता हे इमेज असणार आहे सर्वात खाली घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या या ठिकाणी बरोबर झालेलं आहे. ठीक आहे, बरोबर होत नसेल तुमचा तर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्याला इमेज अशा पद्धतीने या ठिकाणी बरोबर करायचं आहे आणि या ठिकाणी इफेक्टमध्ये क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे टाईल्स. ओके, ओके, तर बघू शकता या ठिकाणी TI जरी टाकलं तरी तुमचं सर्वात वरी येऊन जाईल स्टाईलचा इफेक्ट. त्याला सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंग घ्यायची आहे आणि भावनो इथून आपल्याला काय करायचं आहे, जस्ट मिरर जे असणार आहे त्याला इनेबल करायचं आहे अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी आता काही पण करायचं नाही, आपण बॅक यायचं आहे आणि हे जे असणार आहे अशा पद्धतीने लास्टपर्यंत खेचून घ्यायचं आहे इमेज. नंतर इफेक्टमध्ये जाऊन या ठिकाणी इफेक्ट जे असणार आहे टाईलचा आपण कॉपी करून घेऊया. नंतर बॅक यायचं आहे. आता बॅक आल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता आपला इमेज ऑलरेडी लागलेला आहे. त्यानंतर या ग्रुप 2मध्ये येऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. पुन्हा भावनो आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करून घ्यायचं आहे. इमेजेसला तुम्ही खाली अशा पद्धतीने घेणार. नंतर इमेज तुमचा बरोबर या ठिकाणी मध्यभागी अशा पद्धतीने सेट करायचा आहे आणि जे काही इफेक्ट कॉपी केला होता ते अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे. नंतर लास्टला येऊन याला अशा पद्धतीने लास्टपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे. आणि आता काही वेळेस अशा पद्धतीने हे जे ग्रुप आहे तुमचा लहान होऊ शकतो सुरुवातीचा, तर अशा पद्धतीने आपण वाढून घ्यायचं आहे, काही विषय नाही याच्यामध्ये. ठीक आहे, बघू शकता आपला इमेज या ठिकाणी अशा पद्धतीने लागून जाईल. सेम अशाच पद्धतीने सर्व तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत भावनो. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथे यायचं आहे म्हणजेच 23/6पर्यंत प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे. इमेजेसला तुम्हाला पुढच्या बीटवर जायचं आहे अशा पद्धतीने आणि एक्स्ट्रा पार्ट असेल ते अशा पद्धतीने इथून कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता कट करून घेतल्याच्या नंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे आणि या ठिकाणी इमेजेसला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे.
पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, दुसरा इमेज ॲड करायचा आहे, याचा पण एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. ठीक आहे. इतकं केल्याच्या नंतर या ठिकाणी या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर जे इमेजेस आपण ॲड केले असणार आहेत त्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. ठीक आहे. सेम अशा पद्धतीने तुम्ही या तिन्ही पण इमेजेसला पेस्ट करून घेणार भावनो. ठीक आहे. आता तिन्ही इमेजेसला पेस्ट करून घ्या झाल्याच्या नंतर हे जे ग्रुप असणार आहे सर्वात वरी अशा पद्धतीने ठेवून देणार. त्यानंतर भावनो आपल्याला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी तुम्हाला जे काही CC प्रीसेट भेटून जाईल त्याला ओपन करायचं आहे. आणि ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी जितके पण काही आपले आता या ठिकाणी CC प्रीसेट वगैरे रेक्टँगल जितके काही दिले असणार आहे सर्व सिलेक्ट करून कॉपी 4 लेअर करून बॅक यायचं आहे. ठीक आहे. आणि आता बीट मार्कला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता अशा पद्धतीने आपलं असणार आहे. तर सुरुवातीला यायचं आहे, इथं पेस्ट 4 लेअर करायचं अशा पद्धतीने. त्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे भावनो. ठीक आहे. या ठिकाणी इमेजेस ॲड केल्यावर तुमचा व्हिडिओ पूर्णपणे रेडी होईल. आता सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज तुम्ही इथून 720 ठेवू शकता. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. सोपा होता, आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.